गडचिरोलीतल्या चारमोशी तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। पावसामुळे धान पिकं झोडपलेली आहेत, आडवी झाली आहेत, तर कापूस पूर्ण नष्ट झाले। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाले। अशा पद्धतीने धान पूर्णपणे खराब झालेले आहे। हे बघा, आता हातातोंडाशी आलेला घास नाही का पूर्ण वाफून गेला आहे। आता इथं नाही का काहीच शून्य पीक, आता शून्य आहे, काहीच नाही होणार आहे। इथं पाऊस इकडे बघा 5 दिवस झाला सतत पाऊस पडून राहिला, पाणी जातच राहिलं तरी पण पाणी एवढ्या बांधीमध्ये आहे। आता आपल्याला कर्जही भरणं मुश्किल होऊन जाईल। आता आपण का करायचं बा? आता परतीच्या पावसामुळे कमीत कमी 4-5 दिवस झाले कंटिन्यू पाऊस येऊन राहिलेला आहे। या धानाचं तर नुकसान झालंच, पण आपल्या कापूस आहे, जो कापूस फुटलेला होता तो पूर्णपणे खालचा जो गेलेला आहे कापूस तो पूर्ण काढा पडून खाली करून राहिलेला आहे। आणि काय त्याच्यावर पर्याय तर काहीच नाही। आता वेचतो म्हटलं तरी पाणीच, आणि असं तर आपण काही करू शकत नाही। त्याच्यामुळं आम्हाला काहीच म्हणजे करावं असं वाटून नाही राहिलं आहे। हे धान तर बघा, हे पूर्ण नष्ट झालेलं आहे। आणि आम्हाला एकच विनंती आहे सरकारकडे की खासदार आमदारने स्वतः महसूल विभागाकडे तक्रार करून आम्हाला काही याची नुकसान भरपाई द्यावी, असंच आम्हाला एक वाटून राहिलेलं आहे। आपल्या हातामध्ये तुम्हाला दिसून राहिलं 1-1 फूट आमच्या जमिनीमध्ये